सखी सावली काव्यांजली। आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, कळतं ना तुम्हाला? गुरुजी, हे असं खोटं भविष्य सांगायला कुणी सांगितलं तुम्हाला? खरं खरं सांगा, मी काय विचारतेय गुरुजी? तुम्ही सांगणार आहात की? ठीक आहे, मी पोलिसांनाच फोन करते। थांबा थांबा, सांगतो। सुनंदा ताई आणि त्यांच्या मुलींनी मला बोलायला सांगितलंय। त्या दोघी माझ्याकडे आल्या होत्या, जास्त पैशाचं आमिष दाखवलं होतं त्यांनी मला। मला माफ करा हो, चूक झाली माझी, मला पोलिसात देऊ नका। ठीक आहे, तुम्हाला पोलिसात देत नाही, पण त्या बदल्यात तुम्हाला आमच्यासाठी एक काम करावं लागेल। ज्या घरात जाऊन तुम्ही हे सगळं खोटं बोललात, तिथेच जाऊन त्यांना सगळं खरं खरं सांगायचं। अहो नाही नाही, तुम्ही काय बोलताय ते जमणार नाही मला। हे बघा गुरुजी, तुम्ही घातलेला घोळ तुम्हालाच निस्तरावा लागेल, नाहीतर मी पोलिसांना। ठीक आहे, मी तयार आहे। आई बाजूला व्हा। आई, मी लाडूला फोन करून सांगते की हे सगळं आईनेच घडवलंय। मग आपण यांना घेऊन मावशीकडे जाऊ आणि त्यांच्यासमोर काय ते खरं खोटं करून टाकूया, म्हणजे अंजली बद्दल त्यांचे जे काही गैरसमज झालेत ना, ते दूर होते। हो, चला का, थँक्यू सो मच। तुझ्यामुळे खूप मदत झाली आम्हाला। तू आता गेलीस तरी चालेल, बाकी सगळं मी आणि आई सांभाळून घेऊ। ठीक आहे, थँक्यू पुन्हा एकदा। अंजलीला आता प्रीतमच्या आयुष्यात पुन्हा घुसू देणार नाहीये मी। तिला काहीही म्हणू दे, माझ्यासाठी अंजली हा विषय कायमचा संपला। तुम्ही दोघी अशा अचानक कसं काय? तुमच्या समोर सत्य उघड करण्यासाठी आम्हाला यावं लागलं मावशी। सत्य? कसलं सत्य? ज्या कारणासाठी अंजलीला तू घराबाहेर काढलंस ना, त्याबद्दलचं सत्य। तुम्हाला आम्ही सांगत होतो मावशी, तुमचा काहीतरी मोठा गैरसमज झाला अंजलीबद्दल। गैरसमज? काही गैरसमज झालेला नाही। गुरुजींनी जे काही सांगितलेलं होतं ते सगळं खरं निघालंय। अहो, पण ते सगळं खोटं होतं असं त्याच गुरुजींनी आम्हाला सांगितलंय मावशी। अरे देवा, या दोघी आल्या? आता काय होते कोण जाणे। म्हणजे तुला काय म्हणायचंय? गुरुजी माझ्याशी खोटं बोलत होते? हो, अंजली आणि प्रीतमच्या पत्रिकेबद्दल त्यांनी जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं। मधुरा, एवढ्यासाठीच मी त्या गुरुजींचा नंबर तुझ्याकडून घेतला होता। ते किती खोटारडे आहेत हे आम्हाला सिद्ध करायचं होतं। काही म्हणजे तू सुद्धा? आणि त्यांना हे सगळं खोटं बोलायला कोणी लावलं ते सुद्धा कळले आम्हाला। माझीच आई आणि माझी सख्खी बहीणच अंजलीच्या जीवावर उठली। मला खूप लाज वाटते हे सगळं सांगायला, पण
पण हेच सत्य. अगं त्या असं का करतील? कारण त्यांना अंजलीचं कधीही भलं झालेलं बघावलेलं नाहीये. आपलं चांगलं होण्यापेक्षा दुसऱ्याचं वाईट कसं होईल याच्याकडे जरा जास्तच लक्ष असतं त्यांचं. काय बरोबर बोलतेय ना मी? नाही नाही, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. ते गुरुजी असं खोटं नाटक कशासाठी सांगतील? काव्या, तुझ्या बहिणीचा संसार वाचावा म्हणून तू हे सांगतेस ना? गुरुजी आत या. भयंकर अभद्र अशुभाची चाहूल. अहो या दोघांचं लग्नच कसं होऊ दिलं तुम्ही? 36 काय 3 गुणही जुळत नाही या दोघांचे. प्रीतम, आपल्या नशिबात नक्की काय आहे? हळूहळू सगळं ठीक होईल असं वाटत असताना मावशी तर आपल्या घटस्फोटाच्या तयारीला लागले. तू हिम्मत सोडू नकोस असं अक्कई म्हणाली. ती प्रयत्नही करते, तिला यश मिळावं एवढीच एक आशा आहे. आता पुन्हा सगळं पहिल्यासारखं व्हावं एवढीच एक प्रार्थना आहे देवाकडे. सॉरी भाऊजी, तुम्ही आराम करा, मी जाते बाहेर. काव्या, मला त्रास देण्यासाठी अंजलीला मुद्दाम माझ्या रूम मध्ये घेतलंस काय? आता बघ, शेर असलीस तर मी सुद्धा सवा शेर आहे. मगाशी आमच्या समोर जे काही सत्य तुम्ही कबूल केलं ते मावशींना सांगा. बोला. बोला गुरुजी. यांनी तुम्हाला हे सगळं खोटं सांगायला पैसे दिले होते की नाही? सांगा. बोला गुरुजी, हे सत्य आहे, बोला. हे बघा, हे सांगण्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाहीये दुसरा. तुमच्या सगळ्या चुका कबूल करा. असल्या चुका, असलं सत्य. मी काहीच खोटं बोललेलो नाहीये. प्रीतम आणि अंजली यांनी एकमेकांपासून लांब राहावे असं अजूनही माझं ठाम मत आहे.